मातृत्व ही मोठी देणगी आहे. बाळ जन्माला आल्यानंतर ते 6 महिन्यांचं होईपर्यंत बाळाला आईचं दूध हेच अमृतासमान असतं. हेच अमृत आपल्या बाळाला पोटभर देऊन उरलेलं दूध इतर बाळांसाठी मिल्क बँकेत जमा करण्याचं काम कोल्हापुरातील राजारामपुरी 6व्या गल्लीतील वरदा अणदुरकर भिडे या मातेनं केलंय. उच्चभ्रू कुटुंबातील चार्टर्ड सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेल्या वरदा यांनी सासर आणि माहेरच्या कुटुंबियांची परवानगी घेऊन 1-2 नव्हे तर तब्बल 6 महिने आपल्या अंगावरील दूध कोल्हापुरातील साई स्पर्श हॉस्पिटल इथल्या मिल्क बँकेत जमा केलं. त्यातून 18 पेक्षा अधिक बाळांना जीवन संजीवनी मिळाली. सध्या 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा होतोय. या निमित्तानं वरदा यांचं कार्य इतर स्तनदा मातांसाठी नक्कीच अनुकरणीय ठरतंय. कोल्हापुरातील राजारामपुरी 6व्या गल्लीत भिडे कुटुंबीय राहतात. प्रसाद भिडे आणि अश्विनी भिडे यांची वरदा ही कन्या चार्टर्ड सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. पती शुभम अणदुरकर यांच्यासोबत त्या गोकुळ शिरगावीतल्या त्यांच्या मालकीच्या कंपनीत कार्यरत आहेत. 6 महिन्यांपूर्वी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. अरिन या मुलाला त्यांनी दूध देण्यास सुरुवात केली. बाळाचं पोट भरून दूध अतिरिक्त राहू लागलं. त्यामुळे त्यांनी अंगावरील हे दूध फेकून देण्याऐवजी कोल्हापुरातील साई स्पर्श हॉस्पिटलमधील मिल्क बँकेशी संपर्क साधला. या रुग्णालयात स्तनदा मातांकडे राहणारं अतिरिक्त दूध साठवण्यासाठी अत्याधुनिक मिल्क बँकेची उभारणी करण्यात आली आहे. या बँकेत संकलित झालेलं दूध रुग्णालयात इन्क्युबेटर इन्सेंटिव्ह केअर इन्व्हिटमध्ये असलेल्या प्री मॅच्युअर बेबींना देण्यात येतं. इतकी अत्याधुनिक यंत्रणा असून देखील या मिल्क बँकेकडे स्तनदा माता दूध देण्यासाठी टाळाटाळ करतात. वरदा अणदुरकर भिडे यांनी सातत्यानं या बँकेकडे दूध देण्यास सुरुवात केली. कधी कधी प्री मॅच्युअर बेबी भुकेनं व्याकुळ झालेल्या असायच्या. अशावेळी रात्री अपरात्री देखील रुग्णालयातून फोन यायचा. बाळांना दूध हवंय अशी विनंती व्हायची आणि लागलीच वरदा या विशिष्ट किटमध्ये त्या मिल्क बँकेकडे दूध सुपूर्द करायच्या. आपण हे एक्स्ट्रा दूध डोनेट करू शकतो, ज्याचा प्रीमॅच्युअर बाळांना खूप फायदा होऊ शकतो, ज्यांना दूध मिळत नाही किंवा जे अंडरवेट बेबीज असतात NICUमध्ये. तर मी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे दूध कलेक्ट करून स्टोअर करायला सुरुवात केली आणि मी असं करत करत 6 महिन्यामध्ये 16 लिटर दूध डोनेट केलं, ज्याचा 18पेक्षा जास्त बाळांना फायदा होऊ शकला. आईचं दूध बाळांसाठी अमृत म्हणलं जातं किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं. तर ते फॉर्म्युलाच्या दुधाशी कम्पेअर होऊ शकत नाही. आईचं दूध मिळाल्यामुळं त्या बाळांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जास्त छान डेव्हलप होते, त्यांना जास्त बळ मिळतं किंवा त्यांची इम्युनिटी लवकर डेव्हलप होते. हे सगळे खूप फायदे असतात. आईच्या दुधाचं औषधा इतकंच महत्त्व आहे न्यूबॉर्नसाठी. समाजभान राखत सातत्यानं 6 महिने त्यांनी इथल्या प्री मॅच्युअर बेबींसाठी आपल्या अंगावरील दूध देण्याचं काम केलंय. त्यातून 6 महिन्यात त्यांनी 18पेक्षा अधिक बाळांना नवजीवन दिलंय. अनेकदा 9 महिन्यापूर्वी जन्माला आलेली मुलं कमकुवत असतात, तर बऱ्याचदा आईला दूध येत नाही. काही मातांना प्रसूतीवेळी अशक्तपणा येतो, तर काहींना हृदयविकार, रक्तशर्करा, रक्तदाब असे विकार असतात. त्यावरील औषध सुरू असतात. त्यामुळे अशा मातांचं दूध बाळांना देता येत नाही. त्यावेळी मिल्क बँकेतील दुधाचा वापर केला जातो. बाळांसाठी आईचं दूध म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच आहे. त्यातून नवजात बालकांना त्यांच्या वाढीसाठी परिपूर्ण आहार मिळत असतो. त्यासाठी मातेचं दूध बालकांसाठी श्रेष्ठ ठरतं. ज्या बालकांना मातेचं दूध मिळू शकत नाही त्यांच्यासाठी स्तनदा मातांनी पुढे यावं असं आवाहन वरदा अणदुरकर भिडे यांनी केलंय. मला आवर्जून सगळ्या नवीन मातांना हे सांगावंसं वाटतं की दूध डोनेट करणं खूप सोपं आहे, सोयीचं आहे. तर जर तुमच्या बाळाची गरज पूर्ण होऊन तुमच्याकडे एक्स्ट्रा दूध राहत असेल तर तुम्ही ते नक्की कलेक्ट करा. तुम्ही ते घर बसल्या डोनेट करू शकता, ज्याच्यामुळं बाहेर जी प्रीमॅच्युअर बेबीज त्यांच्या जीवाशी झुंजत आहेत किंवा जे खूप डिसीजेसबरोबर लढत आहेत त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी मातांचं दूध इतर बाळांना देणं चुकीचं असल्याचा गैरसमज आहे. तो मोडून काढण्याचा संदेश वरदा यांनी दिलाय. या उपक्रमासाठी त्यांना आई अश्विनी भिडे, वडील प्रसाद भिडे, पती शुभम अणदुरकर, सासू वैष्णवी अणदुरकर, सासरे व्यंकटेश अणदुरकर यांनी पाठबळ दिलंय. वरदा यांच्या या उपक्रमाचं स्तनदा मातांकडून अनुकरण होणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते.